बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूया। मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचा आज मुंबईमध्ये मेळावा पार पडतोय। रंगशारदा सभागृहात होणाऱ्या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत। मनसेचे नेते सरचिटणीस मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित असतील। अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भातल्या मुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत। तर स्थानिक आमदार आणि खासदारांसोबत विखे पाटील चर्चा करणार आहेत। यावेळी अलमट्टीचा प्रश्न कसा निकाली काढता येईल यावर चर्चा करण्यात येणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड यांची दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर इतर आरोपींनी देखील दोषमुक्तीसाठी अर्ज केलेला आहे। त्यावर काय सुनावणी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्ती संदर्भात आज कोर्टामध्ये निर्णय होऊ शकतो। दिल्लीमध्ये एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानं दिल्लीमध्ये राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय। आपल्याकडे 2 वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील वोटर कार्ड असल्याचा आणि त्यापैकी एकाचे रेकॉर्ड मिळत नसल्याचा अलीकडेच दावा करणारे बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासमोरील अडचणी वाढलेल्या आहेत। निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस जारी करून ईपीआयसी क्रमांकाचा तपशील मागितलाय। रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेला बुलढाणा जिल्ह्यात खिंडार पडलाय। शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला। माझ्या राजकीय जीवनातील अडचणींच्या काळात माझ्या बंजारा समाजानं मला साथ दिली। आपल्या जागी दुसरं कुणी असतं तर त्यानं संन्यास घेतला असता किंवा आत्महत्या केली असती असं मंत्री संजय राठोड म्हटले। सूचकरित्या पूजा चव्हाण प्रकरणाची आठवण करून देत मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाचे आभार मानले। जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज चौधरी तसंच त्यांच्यासोबत असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। जळगाव इथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये या सर्वांनी भाजपचा पट्टा परिधान करत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। आता एक मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगरच्या एका मिसिंग प्रकरणाच्या चौकशी दरम्यान 3 मुलींना पोलिसांनी विनाकारण डांबून ठेवलं तसंच जातीवाचक शिवीगाळ केली असा गंभीर आरोप संबंधित मुलींनी केलाय। या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी संबंधित मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं। मध्यरात्री 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं। मात्र पोलीस प्रशासनानं संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास ठाम नकार दिलाय आणि त्यामुळे निषेध म्हणून आंदोलनकर्त्या मुलींनी पोलिसांकडून देण्यात आलेल्या नकाराचा पत्र स्वरूप कागद आयुक्तालयातच फाडून जाहीर निषेध केला। या आंदोलनामध्ये सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांच्यासह वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पोलिसांच्या भूमिकेविरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। दरम्यान अद्याप या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाहीये। या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात? आज कुठल्या युगात आहोत आपण? संविधानाला आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे। महामानवांनी कसं स्वाभिमानाने जगायचं हे आपल्याला तिथं शिकवलंय। कुठलाही भेदभाव न पाळता, जातीवाचक न बोलता, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे। आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही। या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली म्हणतायत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे। कुठला तरी पोलीस औरंगाबादमधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात। कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना, त्याच्यामुळे एफआयआर नोंदून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये। नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर। कदम 2 दिवस नाही, एफआयआर ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे। नाहीतर मी त्यांना सांगतो तिथं धरणात येऊन बसा, एफआयआर नोंदवा म्हणून। म्हणजे औरंगाबादची पोलीस पुण्यात का येते? पहिला प्रश्न, त्याची परमिशन होती का? दुसरा प्रश्न, फोन ट्रेस का केला? तिसरा प्रश्न, त्याची परमिशन होती का? चौथा प्रश्न। 3 पोरींच्या घरी पोलीस घुसले। औरंगाबादचे फक्त 1 पोलीस महिला होती, बाकी सगळे पुरुष होते। त्यांच्याकडे वॉरंट होते का? सिव्हिल ड्रेसवरती उभे होते, ते अलाउड नाहीये। त्यांच्याकडे वॉरंट होतं का?
मुलींना उचलायला, त्यांना दिवसभर रिटेन करायला त्यांच्याकडे परमिशन होती का? हे सगळे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित आहेत. त्याच्या पुढे जाऊन आपण एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा 1 तारखेपासून या मुलींनी एक मोठा लढा उभा केला की आम्हाला आमचा FIR तरी दर्ज करून घ्या, पोलिसांनी 3 दिवस लावलेत FIR दर्ज करायला, अजूनही FIR दर्ज झालेला नाही. नागपूर विमानतळ परिसरातील 63 इमारती या विमानाच्या लँडिंग आणि टेक ऑफसाठी अडथळा ठरत आहेत आणि या 63 इमारतींना डेंजर झोन म्हणून घोषित करण्यात आलंय. याबाबत विमानतळ प्राधिकरणाची कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि या इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. महावितरणाने ग्राहकांना त्यांच्या वीज सेवांची माहिती SMS-द्वारे देण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना वीज पुरवठ्याची माहिती, वीज बंद वेळा, तांत्रिक बिघाड, नियोजित देखभाल दुरुस्ती आणि वीज बिलाची माहिती SMS-द्वारे मिळू शकते. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगानं धावणाऱ्या वाहनांच्या वेगवान नियंत्रण ठेवण्यासाठी आता 701 किलोमीटर अंतरापर्यंत CCTV कॅमेरे बसवले जात आहेत. वेगमर्यादेचं उल्लंघन झाल्यास ऑनलाईन दंड आकारला जाणार आहे. जुलै महिन्यात देखील मुंबईतील मालमत्ता विक्रीमध्ये तेजीची नोंद झालेली आहे. जुलै महिन्यामध्ये मुंबईत एकूण 12,366 मालमत्तांची विक्री झाली आहे. या विक्रीमुळे राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी 1,101 कोटींचा महसूल प्राप्त झाला. प्रवासी संख्येअभावी तोटा सहन कराव्या लागणाऱ्या आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर आता उत्पन्न वाढीसाठी मेट्रो गाडी, स्थानक आणि डेपो चित्रीकरणासाठी भाड्यानं दिलं जाणार आहे. त्याचं धोरण MMRCनं जाहीर केलंय. मुसळधार पावसामुळे धोकादायक झाडं कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी महापालिकेनं हाती घेतलेल्या वृक्ष छाटणी मोहिमेत आतापर्यंत 1 लाखांहून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. याशिवाय खासगी शासकीय जागेतील 11,415 संस्था, सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. टिळकनगर येथील पंचशील नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात 80 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून आर्थिक गुन्हे शाखेनं आशापुरा ग्रुपचे संचालक आणि भागीदारांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवलाय. करारानुसार निधी उभारणं, मंजुरी मिळवणं आणि व्यवस्थापनाची जबाबदारी आशापुरा ग्रुपवर होती. मात्र त्यांनी जबाबदारी पार पाडण्याऐवजी निधीचा अपहार केला. राज्यातील अवयवदानाचं प्रमाण वाढावं आणि अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावं यासाठी राज्यात आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा सुरू झालाय. त्यासोबतच 15 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करून मोहिमेला प्रेरणादायी रूप दिलं जाणार आहे. महाराष्ट्रात वाहनाचं प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याच्या प्रमाणपत्राचा दर सुधारण्यासाठी परिवहन विभागानं समिती स्थापन केली आहे. त्यामुळे आता PUCसाठी आकारले जाणारे दर बदलण्याची शक्यता आहे. या समितीमध्ये 3 अधिकाऱ्यांचा समावेश असून ते विविध राज्यांमधील PUC दर, नियम आणि तपासणी प्रक्रियेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नव्यानं दर निश्चित केले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं यंदा एप्रिल ते जुलै दरम्यान 74 लाख टन मालवाहतूक करत 15 वर्षातील सर्वाधिक नोंद केलेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 73 लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती आणि त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात मालवाहतुकीमध्ये 1.5% वाढ नोंदवण्यात आलेली आहे. यामध्ये कोळसा, खत यासह जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा समावेश आहे. मुंबई अहमदाबाद या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम जलद गतीनं सुरू असून मुंबई ते अहमदाबाद प्रवास केवळ 2 तास 7 मिनिटात पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुंबईतल्या वाहतुकीचा ताण आणि पर्यटन विकास या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणारा एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ते आरे मेट्रो स्थानक ते गोरेगाव येथील फिल्म सिटी दरम्यान रोपवे सेवा सुरू करण्याचा विचार सुरू केलेला आहे. हा रोपवे सुमारे 2 ते 3 किलोमीटर लांबीचा असेल. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या देशव्यापी मोहिमेमध्ये महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे. राज्यात तब्बल 4,155 EV चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली असून या कामगिरीसह महाराष्ट्र देशात 2ऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. 2 वर्षांपूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महापालिकेतील 1,770 कर्मचारी पदांची मेगा भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे आणि त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे. तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं नियुक्तीपत्र देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रेल्वे संपर्क बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेनं 3 नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांमध्ये भावनगर अयोध्या एक्सप्रेस ट्रेन, रेवा पुणे एक्सप्रेस ट्रेन, जबलपूर रायपूर एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि सर्वोच्च न्यायालयानं पीओपीवर बंदी घातल्यामुळे पर्यावरणपूरक पीओपीची उत्पादन निर्मिती करता यावी यासाठी प्रदूषण महामंडळानं अभ्यासासाठी 8 जणांची समिती स्थापन केली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं इंजिनिअरिंगच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेजचं वाटप केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ दिलेली आहे आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येईल. या फेरीमध्ये 1,44,776 विद्यार्थ्यांना जागांचं वाटप झालं होतं. आता एक सविस्तर बातमी. बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र मंत्रिपद जाऊन 4.5 महिने लोटल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाहीये. परिणामी धनंजय मुंडेंवरील दंडाची रक्कम 42 लाख इतकी झाली आहे. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना मलबार हिल परिसरातील सातपुडा या बंगल्याचं वाटप करण्यात आलं होतं. मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर 15 दिवसात सरकारी बंगला रिकामा करावा लागतो. धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी 20 तारखेपर्यंत बंगला सोडणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी अद्याप हा बंगला रिकामा केलेला नाहीये आणि त्यामुळे आता यासंदर्भात बंगला वेळेत रिकामा न केल्यानं दंडाची रक्कम 42 लाखांवर गेली आहे. दरम्यान भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर त्यांना सातपुडा देण्याचा शासकीय आदेश 23 मे रोजी काढण्यात आला. मात्र मुंडे यांनी अजूनही बंगला रिकामा न केल्याने आता मात्र छगन भुजबळांना सातपुडा बंगल्यावर कधी प्रवेश मिळणार हे पाहावं लागणार आहे. पुढची बातमी पाहूयात. मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात द्या असं आवाहन अमित ठाकरे यांनी पालकांना केलंय. मुलींना शाळेत पाठवायला घाबरू नका असंही अमित ठाकरे म्हटलंय. पुण्यातील कार्यक्रमात मुलींवरील वाढत्या अत्याचाराबाबत अमित ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. पुण्यात मनसेकडून शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला आणि यावेळी अमित ठाकरेंनी पालकांना आवाहन केलं. मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट, त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे. आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुलांचे हात पाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. 5 ऑगस्टपासून 6 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत जवळपास 36 तासांसाठी नागपुरात पाण्याचा शटडाऊन असणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांना आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पेच जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या देखभाल दुरुस्तीपासून शटडाऊन घेतलं जाणार आहे. धाराशिवमध्ये मध्यान्ह भोजनातून 17 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे. तुळजापूर बारूळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. सांगलीत आरोग्य विभागाकडून 3 नव्या शववाहिका देण्यात आलेल्या आहेत. 3 महिन्यांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते शववाहिकांचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र 3 महिने लोटले तरी अद्याप अत्याधुनिक शववाहिकांचं लोकार्पण करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे अत्याधुनिक शववाहिका धुळखात पडल्या. सांगलीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नाथ्यांचा बेमुदत आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची जनसुराज्य शक्ती पक्षाकडून दखल घेण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी समित कदम यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पातरखेडा इथल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाली आहे. 10 विद्यार्थ्यांवर अजूनही बालरोग विभागात उपचार सुरू आहेत. यातील 4 विद्यार्थी अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथे बंजारा समाज संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नावर मेळाव्यामध्ये चर्चा करण्यात आली असून बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबतही मुद्दा उपस्थित करण्यात आला. आता एक मोठी बातमी. शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. राज्यप्रमुखांसह खासदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्याबाहेर शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी ही तयारी सुरू असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला कळत आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते आणि खासदारांवर आता पक्षाकडून ही महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. शिवसेनेचा राज्याबाहेर मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी
खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांवर ही जबाबदारी असणार आहे. देशातील सर्व राज्यातील राज्यप्रमुख यांच्यासोबत खासदारांकडे काही राज्यांची प्रमुख जबाबदारी असेल. ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, रामदास कदम, गजानन कीर्तीकर, नीलम गोऱ्हे यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांना या राज्यप्रमुख आणि खासदार यांना त्या राज्यांचे दौरे करून पक्ष वाढीबाबत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळते. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, शिवसेना विस्ताराची ज्येष्ठ खासदारांवर जबाबदारी देण्यात आली असल्याचं कळतंय, काय अपडेट? शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीचा दौरा केला होता. दिल्लीमध्ये त्यांनी शिवसेनेच्या सर्व ज्येष्ठ खासदारांसोबत महत्वाची बैठक देखील केली होती. या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष राष्ट्रीय पातळीवरती अधिक बलवान करण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखल्याची माहिती येते आहे. शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ खासदार आहेत, त्यांना देशभरातील विविध राज्यांच्या प्रमुखांची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्या राज्यांमध्ये शिवसेना पक्ष जे आहे तो मजबूत करण्यासाठी काय करता येईल या दृष्टिकोनातून एक अहवाल जो आहे तो मागवण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती जे राज्य प्रमुख आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत, त्यासाठी तयारी करणं, तिथे उमेदवार तयार करणं, यासारख्या महत्वाच्या जबाबदारी ज्या देण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, रामदास कदम, गजानन कीर्तीकर, नीलम गोऱ्हे यांच्यासह इतरही अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं आहेत ज्यांच्यावरती प्रमुख जबाबदारी जी आहे त्या राज्यांची दिली जाणार आहे. त्याचबरोबर वरिष्ठ खासदारांना देखील अधिकची जबाबदारी आहे प्रत्येक राज्यांची ती दिली जाणार आहे. शिवसेना आता राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष होण्यासाठी त्यांनी रणनीती जी आहे ती आपल्याशी दिसून येत आहे. ठीक आहे उदय, असेच सोबत रहा. आणखी एका बातमीची माहिती तुमच्याकडून खरं तर घ्यायची आहे. आपण ती देखील बातमी प्रेक्षकांना सांगूया. तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानंतरही शिवसेना ठाकरे गटाची गळती काही केल्या थांबत नाहीये. गणेशोत्सवानंतर महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि त्यामुळे शिवसेना ठाकरे गट सावध झालाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा जोर धरू लागत असतानाही शिवसेना ठाकरे गटातील काही माजी नगरसेवक टप्प्याटप्प्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतायत. त्यामुळे पक्षातील पडझड रोखण्यासाठी आता स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मैदानात उतरलेत. सायन प्रतीक्षानगर येथील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काल पक्षप्रवेश केल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक शिवसेना शाखेमध्ये फोन करून शिवसैनिकांशी संवाद साधला होता. आणि त्यानंतर आता ज्या वॉर्डातील माजी नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षात गेलेत अशा वॉर्डातील स्थानिक शिवसैनिकांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः आता संवाद साधणार आहेत. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि त्यामुळे शिवसेना ठाकरे गट सावध झालेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला अधिक माहिती देतील. उदय, पक्षातली गळती थांबवण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत, काय अपडेट? आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते मराठीच्या मुद्द्यावरती. त्यावेळेला जे काही संपूर्ण वातावरण निर्मिती झाले होते आणि त्यानंतरचे सर्व आंदोलन असतील अनेक व्यासपीठांवरती दोन्ही ठाकरे बंधू जे पक्षांचे नेते ते देखील एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकूणच ठाकरे बंधूची युती चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातील जे माजी नगरसेवक आहेत ते मात्र त्यांचा पक्ष सोडून शिवसेनेमध्ये चालले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करताना दिसतात. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानंतरही शिवसेना ठाकरे गटाला जी गळती लागली होती ती काही केल्या थांबताना दिसत नाहीये. कालचंच आपण उदाहरण पाहिलं तर रामदास कांबळे हे जे सायन प्रतीक्षानगर येथील नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांचं प्रशासन असल्यामुळे आता ते काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यांचा पक्षप्रवेश केल्यानंतर तिथले डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक शिवसेना शाखेमध्ये फोनवरनं संवाद साधला, जिथे शिवसैनिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर इतर अनेक वॉर्डांमध्ये जिथे पडझड होण्याची शक्यता आहे किंवा त्या वॉर्डांमधले माजी नगरसेवक हे शिवसेनेमध्ये गेले अशा वॉर्डांमध्ये देखील आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तिथल्या स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळते. जेणेकरून आता गणेशोत्सवानंतर जे महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होणार आहे त्यासाठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. जवळपास आता फक्त 1.5 महिन्यांचा कालावधी उरलेला आहे. त्यामध्ये पक्षाची पडझड होऊ नये. ठीक आहे उदय, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.